नमस्कार मंडळी. रानातून थेट ताटामध्ये. याचा अर्थ असा नाही बरं का की ही भाजी आपल्याला कच्ची खायची आहे. तर ती भाजी कशी बनवायची आहे, कशी साफ करायची, हे मी सर्व आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बाफडी किंवा बफली पावसाळ्यामध्ये निसर्गामध्ये आपोआप उगवणारी ही एक चविष्ट पौष्टिक रानभाजी आहे. तर ही रानभाजी आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी मानली जाते. म्हणून पावसाळ्यातील हिरवीगार मेजवानी म्हणजे बाफडीची भन्नाट रानभाजी. चला तर मग भाजी निवडताना किंवा तोडताना आपल्याला पानं मागून पुढून बघायची आहे, जेणेकरून याच्यावरती कचरा वगैरे असू शकतो, अळ्या असू शकतात किंवा माती असू शकते. तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत, बघून घ्यायची आहेत. आणि याच्या कोवड्या फांद्या आपल्याला तोडायच्या आहेत. जोपर्यंत याच्या कोवड्या फांद्या आहेत तोपर्यंत आपण ही भाजी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण सर्व भाजी साफ करून घ्यायची. त्यानंतर आपण मोठ्या भांड्यामध्ये ही भाजी टाकायची आहे. त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 वेळा पाणी चेंज करून भाजी स्वच्छ धुवून काढायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही भाजी स्वच्छ धुवून घ्या. भाजी निथळायला तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती ही भाजी पसरून ठेवू शकता किंवा एखाद्या जाळीदार टोपल्यामध्येही ही भाजी थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता. बाफडी भाजीमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत आणि तंतुमय पदार्थही आहेत. पचनासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे. भाजीच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुरळीत होते आणि पोटही साफ होते. पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या आपण हिरव्या पालेभाज्या जर खाल्ल्या तर त्यामुळे शरीराला सूक्ष्म पोषक घटक मिळतात. म्हणून आपण सर्वांनी नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या ह्या पावसाळी रानभाज्या खायला पाहिजे. तर भाजी आता आपण बारीक कापून घेऊ. याआधी मी बऱ्याच पावसाळी रानभाज्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या रानभाज्या आवडत असतील तर तुम्ही माझे हे व्हिडिओ अवश्य बघावं. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे माझे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा, भाजीसाठी कांदा, लसूण, जिरे, लाल मिरची घेतली आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. तसं आपण भाजी कापून घेतलेली आहे. एक टोप ठेवायचा किंवा अशा प्रकारे पॅन ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर भाजी टाकायची. तर हे आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे. जो काही भाजीचा वास आहे, चव आहे, तर ह्या भाज्या आपण जर पहिले खात असाल, म्हणजे पहिल्यांदा खात असाल, तर तुम्हाला कदाचित त्या भाजीची चव आवडणार नाही किंवा वास आवडणार नाही. तर त्यासाठी तुम्ही भाजी 2 ते 3 मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्या, वाफवून घ्या. त्याचं पाणी काढून टाका आणि त्यानंतर भाजीला फोडणी द्या. तर बघा, भाजी मस्त आपण वाफवून घेत आहोत. तर उकळी आल्यानंतर फक्त एखादा मिनिट उकळून घ्यायची आहे, नंतर गॅस बंद करायचा. अशाच प्रकारच्या बऱ्याच पावसाळी रानभाज्या बाजारामध्ये विकायला असतात, तर त्या तुम्ही आणू शकता. आणि जर तुम्हाला ह्या भाज्या कशा बनवायच्या माहीत नसेल तर ज्या आदिवासी महिला विकायला घेऊन बसलेल्या असतात तर त्यांनाही तुम्ही विचारू शकतात की ही भाजी कशी बनवायची, तर त्या सविस्तर रेसिपी आपल्याला सांगतात. जर तुम्हाला खरोखर अशा प्रकारच्या पावसाळी रानभाज्या आवडत असतील, खायची इच्छा असेल, तर तुम्ही अवश्य अशा प्रकारच्या भाज्या आणाव्या आणि खाव्या. आणि ह्या भाज्या बऱ्याच ठिकाणी आदिवासी महिला घेऊन बसलेल्या असतात. तर कल्याणला महालक्ष्मी हॉटेल आहे, त्याच्यासमोर बऱ्याचपैकी ह्या भाज्या मिळतात. तर आता आपण भाजी उकळून घेतलेली आहे आणि त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता फोडणीसाठी 1 ते 1.5 पळी तेल घ्यायचं आहे, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या. तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता, परंतु हिरव्या पालेभाजीमध्ये जर आपल्याला मिरच्या टाकल्या तर त्या जर काढून टाकायच्या असतील, म्हणजे तिखट असतील आणि खाताना एखादी मिरची लागली तर आपल्याला तिखट लागू शकते. म्हणून आपण जर लाल सुक्या मिरच्या टाकल्या किंवा काही हिरव्या मिरच्यामध्येही मिरच्या पिकतात, त्या लाल होतात, तर त्याही तुम्ही वापरू शकता हिरव्या पालेभाज्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या भाज्या खाताना मिरची आपल्याला लगेच मिळेल आणि आपण ती काढून साईडला ठेवू शकतो. तर बघा, आता आपण मीठ टाकलेलं आहे. कांदा भाजताना मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. तर आता आपली फोडणी मस्त तयार होत आहे. तर वाफवलेली भाजी टाकायची आणि नीट परतून घ्यायची आहे, जेणेकरून या मसाल्याची चव भाजीला लागेल आणि आपलं मीठही व्यवस्थित भाजीला लागेल. भाजी नीट परतून घ्यायची आहे आणि 3 ते 4 मिनटं शिजवायची आहे. आणि आपल्याला वेळोवेळी भाजीला हात द्यायचा आहे, म्हणजे भाजी परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती बुडाला लागणार नाही. कारण बऱ्याच अशा सुक्या रानभाज्या
भाज्या असतात, ज्याही कुठलीही सुकी भाजी असली तर ती आपल्याला वारंवार परतायची असते, जेणेकरून ती बुडाला लागणार नाही, करपणार नाही. तर भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि परत एक वेळा नीट परतून घेत आहोत. आपण बघत आहात की अतिशय चविष्ट आणि पौष्टिक भाजी तयार झालेली आहे. तर ती आता आपण गरमागरम सर्व करून घेऊ. आणि ही भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. चवीला अतिशय मस्त आहे. आणि या भाजीमध्ये तुम्ही कुठलीही डाळ टाकून ही भाजी तयार करू शकता, जसे की चण्याची डाळ, मुगाची डाळ, अशीही आपण भाजी करू शकतो किंवा फक्त कांदा मिरचीवरती ही भाजी करू शकतो. अशाच प्रकारच्या पावसाळी रानभाज्यांची माहिती, रानभाज्यांची ओळख जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, रेसिपी जाणून घ्यायची असेल तर अवश्य माझ्या चॅनलला भेट द्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.